नमस्कार. आज मी तुम्हा सगळ्यांशी एका वेगळ्याच विषयावर बोलणार आहे. विषय आहे शब्दांचे ध्वनी. माझ्याबरोबर हर्षद राजपाठके तुमच्यासमोर काही कविता सादर करणार आहे, त्याही याच संदर्भातल्या असतील. शब्द हा भाषेचा एक एकांक म्हणता येईल, एक युनिट. अनेक अक्षरांचा मिळून शब्द तयार होतो. काही शब्द एकाक्षरी पण असतात. पण शब्दांपासून वाक्य, वाक्यांपासून मग पुढचं सगळं भाषेचं जे काय व्हायचं ते होतं. माणसात आणि इतर सगळ्या निसर्गात असलेल्या पशूंमध्ये जे काही महत्वाचे फरक मानले जातात, त्यातला एक अत्यंत महत्वाचा फरक म्हणजे माणसाकडे भाषा नावाचं एक शस्त्र आहे, एक अवजार आहे. आपल्या मनातले विचार व्यक्त करायला, एकमेकांपर्यंत ते पोचवायला या भाषेचा आपल्याला उपयोग होतो. संस्कृतला देववाणी वगैरे म्हणतात, पण कुठलीही भाषा देवानी तयार केलेली निश्चितच नाहीये. ते कर्तृत्व माणसाचंच आहे. अगदी सुरुवातीच्या काळात घशातून निघणारे काही आवाज इतपतच माणसाची भाषा मर्यादित असणार. पण हळूहळू बोलण्याच्या इतर अवयवांचा शोध लागत गेला, तसतशा भाषा मोठ्या होत गेल्या. त्यातली शब्दसंख्या वाढली. आपण जेव्हा भाषा शिकायला लागतो कुठलीही, तेव्हा प्रथम आपण बोलायला लागतो. अगदी लहानपणापासून आपली मातृभाषा आपण शिकतो. ती कोणी बसून शिकवत नाही, आपण शिकत जातो आपोआप. माणूस सुद्धा त्याची भाषा अशाच पद्धतीने शिकत गेला, वाढवत गेला, मोठी करत गेला. भाषा मुळात बोलण्यासाठी तयार झालेली गोष्ट आहे. भाषा ही वस्तू आहे, एक सामाजिक सांस्कृतिक वस्तू आहे आणि ती बोलण्यासाठी निर्माण झालेली आहे. लेखन हे खूप नंतर आलं. गेली काही हजार वर्ष आपल्याला, काही हजार कशाला, काही शे वर्ष आपण म्हणूया, आपल्याला लेखन करता येतं. आज ज्या अर्थाने आपण लेखन म्हणतो त्या अर्थाने. पण सर्वप्रथम भाषा ही बोलली जाते आणि त्यामुळे शब्दांना, कुठल्याही भाषेतल्या कुठल्याही शब्दाला एक निश्चित नाद असतो आणि अर्थात निश्चित अर्थ असतो. हा नाद नैसर्गिक आहे. शब्दांचा अर्थ मात्र माणसाने त्याला चिकटवलाय असं आपण म्हणूया. नाहीतर काही विशिष्ट नादांना तो अर्थ असायचं वास्तविक पाहता काही कारण नाही. उदाहरणच द्यायचं झालं तर पाणी या आवाजाला, पाणी म्हटल्यानंतर आपल्या मनात जे काही अर्थ निर्माण होतात ते अर्थ असायची काही गरज नाहीये. माणसाने हळूहळू ते अर्थ शब्दांना चिकटवले. तेव्हा अर्थ हा शब्दांचा एक भाग झाला, शब्दांचं एक अंग झालं आणि शब्दांचा ध्वनी, शब्दांचा आवाज हे शब्दाचं दुसरं अंग झालं. आपण बोलत असतो, आपण वाचत असतो, आपण लिहित असतो, तेव्हा आपलं सगळं लक्ष शब्दांच्या अर्थांगाकडेच असतं. आपण बहुतेक वेळा शब्दांच्या नादाचा विचार करत नाही आणि ह्या नादाकडे मला तुमचं लक्ष वेधून घ्यायचं आहे आज. गमत बघा, आपण भाषा शिकायला लागतो. आपल्या घरातली मोठी माणसं आपल्याशी बोलतात, ती बोबडं का बोलतात? आलेले काय झालं माझ्या बाळाला असं का म्हणतात? काय रे काय झालं माझ्या बाळाला असं का नाही म्हणत? कारण त्या बोबडं बोलण्याचे नाद त्या लहान मुलाला, त्या लहान बाळाला आकर्षित करतात, त्याला आवडतात. अगदी लहानपणी आपण ऐकलेल्या ज्या आईच्या, आजीच्या, कोणाच्याही तोंडूंच्या कविता असतात, जी बडबड गाणी असतात, बालगीतं असतात, ती सुद्धा अशा प्रकारची असतात. अडगुलं मडगुलं सोन्याचं कडगुलं. या अडगुलं मडगुलं कडगुलं याला अर्थ काहीही नाही. त्या शब्दांना अर्थांग नाही, पण ध्वन्यांग आहे, त्यांना नाद आहे. आणि त्या नादामुळे ते मूल, ते बाळ मोहित होतं, गुंगी येते त्याला त्या नादांची आणि त्यासाठीच ते नाद निर्माण करायचे असतात. पुढे पुढे मात्र आपण
भाषा फक्त वापरायला लागतो, त्यातल्या ध्वनीचा अंग विसरत जातो आणि सगळा गोंधळ सुरू होतो, जो आपल्याला दूर करण्याचा आज प्रयत्न करायचा आहे. आपण सामान्य लोक जरी या ध्वनी अंगाकडे शब्दांच्या लक्ष देत नसलो तरी सुद्धा काही लोकांना त्या अंगाकडे लक्ष द्यावं लागतं. त्यातलं एक सर्वमान्य उदाहरण म्हणजे आपल्यातले कवी. कवींना ह्या अंगाकडे लक्ष द्यायला लागतं. सगळेच ते देतात असं नाही, सगळ्यांना ते जाणवतं असंही नाही, पण कित्येक कवींच्या काव्यांमधनं आपल्याला ह्याची जाणीव होते. कवींपर्यंत जायच्या आधी सुद्धा मला आणखीन एका गोष्टीकडे तुमचं लक्ष वेधायचंय. भाषांमधले कित्येक शब्द, त्यांचा अर्थ आणि नाद ही दोन्ही अंग कित्येकदा खूप एकमेकात मिसळून गेलेली असतात. म्हणजे केवळ त्या नादावरनं आपल्याला त्या शब्दाचा साधारण अर्थ कळू शकतो. उदाहरण द्यायचं झालं तर कित्येक विशेषणं, ध्वनीच्या बाबतीतली विशेषणं किंवा स्पर्शाच्या बाबतीतली विशेषणं ही नुसतं म्हटलं तरी त्याचा अर्थ आपल्याला कळतो त्या नादामुळे. उदाहरणं द्यायची झाली तर बुळबुळीत शब्दच असा आहे की बुळबुळीत म्हटलं की साधारण स्लिमी शेंबडी काहीतरी आपल्या मनात जागं होतं. खडबडीत, खडकाळ ही सुद्धा सगळी विशेषण आहेत. काही नामांमध्ये पण ही गंमत पाहायला मिळते. कित्येकदा असंही होतं की नामांचा विषय चालला होता, पिल्लू, नुसतं पिल्लू, लुसलुशीत हे शब्द म्हटले तरी त्या नादामुळे त्याच्या अर्थाच्या आपण बऱ्यापैकी जवळ जाऊ शकतो. काही शब्दांची मात्र गंमत असते. त्यांचा नाद आणि त्यांचा अर्थ यांचा परस्पर संबंध काही राहिलेलाच नसतो. ते तशा अर्थाचे म्हणून ते शब्द का निर्माण झाले असतील हे सुद्धा कळत नाही. गुंड म्हटलं की कसं कळतं, गुंड. पठाण म्हटलं की कळतं, पठाण म्हणजे काय असेल. पण मवाली म्हटलं तर काहीच कळत नाही. त्या शब्दाचा उच्चार, त्याचा ध्वनी, मवाली, आणि त्याचा आपल्या मनात ठसवला गेलेला अर्थ याच्यात काहीतरी साम्य आहे का, काही सादृश्यता आहे का, तर नाही. हे मराठी भाषेला मात्र असे चांगले ध्वनी असलेले शब्द का आवडत नाहीत? आवडतात, खूप सारे आहेत, पण तरी सुद्धा एक उदाहरण द्यायचं झालं तर दोन उदाहरणं देतो म्हणजे मुद्दा जास्त स्पष्ट होईल. तोय, अंबू, जल असे कितीतरी सुंदर ध्वनीचे आवाजाचे शब्द असताना सुद्धा आपण मराठीत त्याला पाणी या शब्दाने ओळखतो त्या वस्तूला. दुसरं एक उदाहरण द्यायचं म्हणजे नयन, आखिया, इतके छान छान शब्द आहेत, पण आपल्या मराठीमध्ये त्या सुंदर अवयवाला आपण म्हणतो काय? डोळा. डोळा या शब्दाचा ध्वनी भीषण आहे आणि तरी आपण त्या अवयवाला इतके बाजकीचे छान छान शब्द सोडून डोळा हा शब्द स्वीकारलेला आहे. अशा अनेक गमती सापडतात. तुम्ही यातल्या जास्ती गमती शोधल्यात आणि आमच्यापर्यंत पोहोचवल्यात तर आम्हाला नक्की आवडेल. तर मगाशी आपण कवींविषयी बोलत होतो. कवींना या ध्वन्यांगाकडे, या नादाकडे लक्ष द्यायला लागतं आणि अत्यंत पूर्वीच्या काळापासून, म्हणजे मराठी काव्याची सुरुवात आपण समजा ज्ञानेश्वरांपासून धरली. ज्ञानदेवांना या ध्वनीची किंवा नादाची खूप सुंदर जाणीव होती असं लक्षात येतं. ज्ञानेश्वरीतले कित्येक शब्द अत्यंत लढीवाळ आहेत. त्यांचे उच्चार, त्यांचे नाद फार सुंदर आहेत. त्यांच्या काही अभंगांची उदाहरणं देतो. अवचिता परिमळू हा अभंग तुम्ही निश्चित ऐकला असेल. अवचिता परिमळू झुळकला अळूमाळू, मी म्हणे गोपाळू आलागे माये. एक कृष्ण, कान्हा हा त्या गोकुळातल्या स्त्रीचा प्रियकर आहे आणि तो आल्याची जाणीव ज्यामुळे होते तो अवचिता परिमळू, सुगंध आलाय. आणि कसा आलाय? अळूमाळू. अत्यंत सहजपणे या शब्दांच्या ध्वनीवरनं सुद्धा त्यातला गोडवा वाढतो. दुसरं ज्ञानेश्वरांचा एक प्रसिद्ध अभंग आहे, पहिलं तो के काहू कोकत आहे.
शकून गे माये सांगत आहे. हे पहिलं तो गे काऊ कोकत आहे. आता कावड्याचं ओरडणं किती कर्कश आहे आपल्याला माहिती आहे, पण तिथे मात्र त्याने ज्ञानेश्वरांनी ते खूप छान करून घेतले. कोकत आहे म्हणजे कोकिळेला म्हटलं तर ठीक आहे, पण कावळ्याला सुद्धा, कारण तो कावळा शकून घेऊन आलेला आहे. प्रियकराचा शकून त्याने आणलेला आहे, जो येणार आहे. आणि मग पुढचा अभंग आपल्या ओळखीचा आहेच. सगळ्या संत कवींमध्ये ही जाणीव दिसते. ज्ञानेश्वरांनंतर अर्थातच नाव येतं तुकारामांचं. तुकाराम महाराजांच्या फार उदाहरणं देत नाही, पण एक उदाहरण आहे. उदाहरण असं आहे, मऊ मेणाहून आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदू ऐसे. इथपर्यंत छान आहे. सॉफ्ट आहेत शब्द, नाद छान आहे त्यांचा. मऊ मेणाहून आम्ही विष्णुदास. पण ह्याच्या पुढे ह्याच अभंगामध्ये नको त्या लोकांशी संग झाला की आम्ही कसे वागू, नाठाळाचे माथी हाणू काठी. आता त्या सुंदर नाद असलेल्या सॉफ्ट मृदू शब्दांपासून नाठाळ, माथी, हाणू, काठी हे अत्यंत कठोर ध्वनीचे शब्द त्यांनी योजले, कारण त्यांना तोच अर्थ त्यातनं पोचवायचा आहे. आणि त्यातनं जो अर्थ आपल्यापर्यंत पोचतो तो निश्चित त्यांना जे म्हणायचे तेच या हृदयीचे त्या हृदयी होतं असं म्हणता येईल. तुकाराम महाराजांच्या समकालीन असलेले संत रामदास, या रामदासांना या ध्वनीचा त्यांचा अभ्यास खूप होता. त्यांना ध्वनीविषयी खूप जाण होती असं आपल्या लक्षात येईल. रामदासांनी जिथे आयुष्याचं खूप महत्वाचं काम दासबोध ग्रंथ लिहिला ती शिवथरगड नावाची जागा आहे. या शिवथरगडीचं वर्णन करणारा त्यांचा एक काव्य प्रकार उपलब्ध आहे. त्याची सुरुवातच अशी आहे, गिरीचे मस्तकी गंगा तेथुनी चालली बळे. इथपर्यंत काही वाटत नाही, ठीक आहे, सामान्य नाद असलेले शब्द आहेत. पण पुढे दोन ज्या ओळी आहेत, धबावा लोटती धारा धबावा तो या आदळे. या धबावामुळे जी मजा येते, कारण त्या प्रचंड तिथे तुम्ही शिवथरगडीत जर गेलात पावसाळ्याच्या सुमाराला, पावसाळ्यामध्ये किंवा पावसाळ्यानंतर, तिथे प्रचंड मोठा धबधबा कोसळत असतो सातत्यानं. आणि हा धबधबा हा शब्द सुद्धा किती सुंदर आहे बघा ना, नादाने. धबधबा म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर ते रूप उभं राहतच नादामुळे. तर तोच नाद रामदासांनी वापरला आणि धबाबा लोटती धारा धबाबा तोय आदळे. आदळे या सगळ्या लक्षात येईल. रामदास स्वामींची एक प्रसिद्ध आरती आहे, शंकराची आरती. त्या आरतीची सुरुवात तुम्ही ऐका. लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा विषे कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा. कठोर ध्वनी आहेत, सगळे कठोर नाद आहेत. पण त्याच आरतीमध्ये थोडं पुढे गेलं की एक अतिशय सुंदर ओळ रामदासांनी लिहिलेली आहे. ती अशी आहे की ऐसा शंकर शोभे उमा वेल्हाळा. वेल्हाळा याच्यात सुद्धा ळ आहे, पण वेल्हाळा म्हटल्यानंतर त्या उमेशी असलेलं त्याचं नातं त्या एका शब्दातनं इतकं सुंदर प्रकट होतं त्याचं, आणि आपल्याला ते आपल्यापर्यंत ते येऊन भिडतं, पोचतं. ऐसा शंकर शोभे, कैसा आधी वर्णन केलेला लवथवती विक्राळा वगैरे, पण ऐसा शंकर शोभे तो कशामुळे, उमा वेल्हाळा, उमेवरच्या त्याच्या मनापासून असलेल्या मायेमुळे, प्रेमामुळे. याच रामदास स्वामींची एक कविता आता हर्षद तुमच्या पुढे सादर करेल. ती कविता आहे नरसिंह पंचक नावाची, की ज्याच्यामध्ये नरसिंहाच्या रूपाचं वर्णन केलेलं आहे. ती ऐकलीत की ध्वनीवरचा रामदास स्वामींचा अधिकार, त्यांचा ताबा कसा आहे हे ताबडतोब लक्षात येईल. हर्षद सादर करतोय नरसिंह पंचक. नरहरी नर पाळे भक्त पाळे भूपाळे प्रगट रूप विशाळे दाविले लोक पाळे खवळ तरी पुकाळे काळ काळे कळाळे तट 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 स्तंभी व्यापिले वन्ही जाळे
झळझळीत झळाळी ज्वाळ लोळे झळाळी लळलळीत लाळी लाळ लाळीत लाळी हळहळीत हळाळी गोळमाळा हळाळी कळकळीत कळाळी व्योम पोळीत जाळी कडकडीत कडाडी कडकडाटे कडाडी घडघडीत घडाडी घडघडाटे घडाडी तडतडीत तडाडी तडतडाटे तडाडी धडधडीत धडाडी धडधडाटे धडाडी भरभरीत भरारी भरभराटे भरारी थरथरीत थरारी थरथराटे थरारी तरतरीत तरारी तरतराटे तरारी चरचरित चरारी चरचराटे चरारी रजनीचर विभांडी दोकरे पोट फोडी गडगडीत गडाडी आतडी सर्व काढी न धरित जनमाने लोक गेले निदाने हरिजन भजनाने शांत केले दयेने. रामदास स्वामी आणि इतर संत कवींच्या नंतर आपण आधुनिक काव्याकडे येऊया. मध्यात या दोन्हीच्या मध्ये पंतकाव्य आणि तंतकाव्य हे दोन काव्य प्रकार येऊन गेले. पंतकाव्याचे आपले अगदी ओळखीचे नावं आहेत ते मोरपंत किंवा वामन पंडित. या बहुतेकांची काव्य या दोघा आणि इतर जे पंतकवी म्हणवले जातात त्यांच्या काव्यामध्ये संस्कृतचा किंवा संस्कृतातनं मराठीत घेतल्या गेलेल्या शब्दांचा भडीमार असे. कित्येकदा त्यांच्या काव्यात ते मराठी म्हणत असले तरी त्याचा अर्थ कळायला जड जातो. पण तंतकाव्य म्हणजे शाहिरी काव्य याच्यामध्ये मात्र हा धोका फारसा येत नाही. शाहिरी काव्यामध्ये पोवाडे येतात, फटके येतात, लावण्या येतात आणि ह्या मात्र पूर्णपणे मराठी. संस्कृत शब्द असतात कारण त्या काळच्या विशिष्ट वर्गाच्या बोलीमध्ये सुद्धा संस्कृत शब्दांचा भरणा होता त्यामुळे ते येतात. कारण कित्येक हे तंतकवी शाहीर हे ब्राह्मण सुद्धा होते आणि त्यांच्या काव्यामध्ये हे संस्कृतोद्भव शब्द येतात. पण या शाहिरांना मात्र या ध्वनीच्या अंगाची खूप चांगली जाण होती असं आपल्या लक्षात येईल. त्या काळातल्या विविध लावण्या जर ऐकल्या तर तुम्ही जरूर ऐका किंवा वाचा आणि स्वतःशी म्हणा आणि स्वतःच म्हटलेल्या ऐका म्हणजे तुम्हाला या नादाचा त्यांच्यातल्या नादाचा अनुभव निश्चित येईल. त्याच्या पुढे आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे पोचतो ते आधुनिक कवींकडे आणि त्यातले पहिले कविवर्य भा. रा. तांबे, भास्कर रामचंद्र तांबे यांची एक कविता आता हर्षद तुमच्यापुढे सादर करेल. ती कविता आहे एका देवतेला केलेलं आवाहन आणि ती देवता कोणी साधीसुधी नाहीये. शंकराचं अत्यंत रौद्र असं रूप ज्याला म्हणतात तो हा देव आहे रुद्र आणि त्याला केलेलं हे आवाहन. कशासाठी केलेलं आवाहन आहे तर आत्ता जे समाजामध्ये अनेक अन्याय होत आहेत त्या अन्यायांना दूर करण्यासाठी तू आता अवतार घे, तू ये आणि हे सगळे अन्याय दूर कर. अशा अर्थाचं ते कवन असल्यामुळे ती कविता असल्यामुळे तुम्ही स्वतः ऐका, त्या कवितेतले नाद ऐका आणि त्या नादांमुळे निर्माण होणार आहे वेगळी वेगळी अर्थवलय तुमच्या तातडीने लक्षात येतील. रुद्रास आवाहन सादर करतोय हर्षद. डुमडुमत डमरू ये खणखणत शूल ये शंख फुंकीत ये रुद्रा. प्रलय घन भैरवा करित कर्कशरवा क्रूर विक्राळ घे क्रुद्ध मुद्रा. कडकडा फोड नभ उडव उडुमक्षिका खडबडवी दिग्गजा तुडवरवी मालिका. मांडवादळ उधळगिरी जशी मृत्तिका खवळवी चहूकडे या समुद्रा. पाड सिंहासने दुष्ट ही पालथी ओढ हत्तीवरुनी मत्त नृप खालती. मुकुट रंकांस दे करटी भूपाप्रती झाड खटखट तुझे खड्ग क्षुद्रा. जळतडागी सडे बुडबुडे तडतडे शांती ही बापुडे बडबडती जनकिडे. धडधडा फोड तट रुद्र ये चहूकडे धगधगित अग्निमधी उजळ भद्रा. पूर्वी नरसिंह तू प्रकटुनी फाडिले दुष्ट जयी अन्यगृही दरवडे पाडिले. बनुनी नृप तापुनी चंड जन नाडिले.
दे जयांचे तया वीरभद्रा. कविवर्य तांब्यांच्या नंतर आपण आता थेट जाणार आहोत मराठीच्या आधुनिक काव्याचे जनक ज्यांना म्हटलं जातं त्या बा.सी. मर्ढेकरांकडे. मर्ढेकरांच्या अनेक कविता आपल्याला माहिती असण्याची शक्यता आहे. आपल्यापैकी कित्येकांच्या शालेय अभ्यासक्रमात सुद्धा काही कविता त्यांच्या असण्याची शक्यता आहे. त्यातलीच एक कविता आता मी सगळी नाही म्हणणार आहे, त्यातले आवश्यक भाग तुमच्या पुढे मांडतोय. त्यातले ध्वनी ऐका. दणकट दंड स्नायू जैसे लोखंडाचे वळले नाग, कभिन्न काळ्या मांड्या जैसा पोलादाचा चिरला साग. वर्ण्य विषय जो आहे, जुन्या काळी कोळशावर चालणाऱ्या रेल्वेज असत, या रेल्वेच्या इंजिनामध्ये ती भट्टी धडधडत ठेवण्यासाठी कोळसेवाला अशी एक जमात असायची. त्या कोळसेवाल्यांचं काम असं की तिथे साठवलेला कोळसा फावड्याने उचलायचा आणि भट्टीत तो टाकायचा, हे त्यांचं काम होतं. आणि अशा त्या कोळसेवाल्याचं हे वर्णन आहे. दणकट दंड स्नायू जैसे लोखंडाचे वळले नाग. प्रतिमा सुद्धा किती सुंदर. ताबडतोब डोळ्यामध्ये त्याचा दणकट बांधा, त्याच्या दंडाचे ते स्नायू, त्याच्या प्रत्येक हालचालीबरोबर त्या स्नायूंची होणारी हालचाल, हे सगळं डोळ्यासमोर एका सेकंदात उभं राहतं. पुढच्या दोन ओळी तशाच आहेत. कभिन्न काळ्या मांड्या, कभिन्न काळ्या मांड्या जैसा पोलादाचा चिरला साग. शब्दांची निवड पहा. पोलादाचा साग. पोलाद आधी एक कणखरपणासाठी प्रसिद्ध असलेला धातू, आणि साग हा त्याचा लाकडातला अवतार, आणि सागाचा रंग सुद्धा काळपट तपकिरी, तकाकणारा. ती तकाकी त्याच्या देहावरची केवळ 2-3 शब्दांमधनं आणि त्यांच्या नादांमधनं आपल्यापर्यंत पोचते. हेच मर्ढेकर जेव्हा एखादी प्रेमकविता लिहितात, थोड्याफार त्यांनी लिहिल्या आहेत, नाही असं नाही. त्यांची एक प्रेमकविता आहे, दवाता आलीस भल्या पहाटी. फार सुंदर कविता आहे. त्यातल्या 2 ओळी तुमच्या पुढे मांडतो. दणकट दंड स्नायू लिहिणारा माणूसच प्रेमकवितेत आला आणि आपल्या प्रेयसीच्या वर्णनामध्ये रमला की शब्दकळा कशी बदलते आहे का. तळहाताच्या नाजूक रेषा कुणी वाचाव्या, कुणी पुसाव्या. तळहाताच्या नाजूक रेषा कुणी वाचाव्या, कुणी पुसाव्या. तांबूस निर्मल नखांवरी अन शुभ्र चांदण्या कुणी गोंदाव्या. शब्दांचं रूप कसं बदललं बघा, शब्दांचा ध्वनी कसा बदलला बघा. कारण आता जे वर्ण्य विषय आहे तो प्रेयसी आहे. मगाचा कोळसेवाला होता, ही प्रेयसी आहे. दोन्ही वर्ण्य विषय बदलल्यामुळे त्यांची शब्दाची निवड बदलते. त्या शब्दांचे अर्थ तर बदलणारच निश्चितच, पण केवळ अर्थ नाही, त्यांचे ध्वनीही बदलतात. फार मजेदार शोध असे कधी कधी लागतात. आणि कविता वाचताना कवितेचा अर्थ जसा कळणं महत्वाचं आहे, तसं त्या कवितेचा ध्वनी सुद्धा यापुढे तुम्ही ऐकाल अशी आशा करतो. थोडं आणखीन पुढे जाऊया. बाभ बोरकर यांचं नाव निश्चित ऐकलं असेल तुम्ही, नसेल तर तुमची चूक आहे, असायला पाहिजे. फार मोठे निसर्ग कवी, जसे बालकवी आपण मानतो तसे बालकवींच्या नंतरच्या काळातले बोरकर होते. त्यांची शब्दाची निवड फार सुंदर असायची. त्यांची एक कविता आहे, गडद निळे जलद भरून आले. सुरुवातच किती सुंदर होते. ध्वनीच्या अंगाने ऐका, अर्थ वगैरे बाजूला ठेवा. गडद निळे जलद भरून आले, शीतल तनु चपल चरण अनिल गण निघाले. त्या निसर्गाचा सगळा मऊपणा, आश्वासकता ही ध्वनीने सुद्धा जाणवून देण्याचं सामर्थ्य या पहिल्या 4 ओळींमध्ये आहे. आणि पुढे
ते ह्या पाण्याचं वर्णन करतात. ह्या भरून आलेल्या जलदांमधनं जलतर येणार, त्या जलाचं वर्णन करताना तर आहा असं म्हणावं लागेल असे शब्द त्यांनी योजलेत. रजत नील ताम्र नील स्थिर पल जल पल सलील, हिरव्या तटी नावांचा कृष्ण मेळ खेळे. मधली ओळ पुन्हा एकदा ऐकवतो. स्थिर पल जल पल सलील, सगळीकडे केलेला त्या लचा उच्चार आणि त्यामुळे येणारी मजा कानांना जाणवते, अर्थ मनाला, ध्वनी नाद कानांना, आणि त्या दोन्हीतून निर्माण होणारा आनंद आपल्याला. आणखीन एक आवडीचे कवी आहेत उशी रेगे, पुरुषोत्तम शिवराम रेगे. शब्दांच्या बाबतीत अत्यंत चोखंदळ कवी. त्यांना हवे तसे शब्द जर सापडले नाहीत उपलब्ध मराठीमध्ये तर स्वतःचे शब्द घडवणारा कवी आणि निर्भीडपणे ते शब्द मांडणारा कवी, कवितेत वापरणारा कवी. त्यांच्या 2 कविता तुमच्या पुढे आता हर्षद सादर करेल. पहिली कविता आहे लंपट ओले वस्त्र होऊनी. विषय कवितेचा अत्यंत काय म्हणू आपण त्याला, लाघवी आहे. स्त्री पुरुष सहवासाची ओढ, त्या ओढीतनं निर्माण होणारी वासना, त्या वासनेची होणारी तृप्ती, तृप्तीनंतर आलेली शारीरिक एक अवस्था आणि त्यानंतर तिथून निर्माण होणारी माया ममता, इथपर्यंत ह्या कवितेचा प्रवास आपल्याला जाणवेल. आणि शब्दही तसे निवडलेले. सहसा लंपट हा शब्द पुन्हा मगाशी म्हटलं तसं अगदी सुरुवातीला ध्वनीने गमतीदार वाटतो आणि अर्थाने तर तो फारसा चांगला मानलाच जात नाही मुळात. तर अशा एका शब्दाने इतक्या सुंदर कवितेची सुरुवात, सुंदर अर्थाने सुद्धा नादांनी सुद्धा, हर्षद सादर करतोय लंपट ओले वस्त्र. लंपट ओले वस्त्र होऊनी अंग अंग तव लिंपून घ्यावे, हुळहुळणारे वस्त्र रेशमी होऊन वरवर घोटाळावे. भुईवर निखळून नवख्या परी तुझ दुरून रात्री तसे पहावे. पहाट होता पश्मिन्याची शाल होऊनी तुझ छपवावे. उशिरे यांच्या 2 कविता असं मी म्हटलं मगाशी, त्यातली ही आता दुसरी कविता रेषा. हा सुंदर कविता आहे, छोटीशी आहे, शब्द फार नाही आहेत, पण जे आहेत त्यांचा नाद ऐका. असं म्हटलं जातं की वेरूळच्या एका लेण्यामध्ये अप्रतिम कोरीकाम केलेली एक स्त्री प्रतिमा रेग्यांना दिसली आणि त्या प्रतिमेवर विशिष्ट पद्धतीने तेव्हा जो प्रकाश पडला होता त्या प्रकाशातनं तिचं दुर्गोचर होणारा शरीर, त्या शरीराचा बाह्याकार आणि यातून निर्माण झालेली ही कविता रेषा. हर्षदकडे. रेषा मिळत्या उलगडत्या अधिकाधिक उमजवित्या उमजत्या अवखळ साखळत्या मोकळ्या हलके हिंदोळत्या लवचिक गिरकित घनसंयत घोळवित्या भरले पण भरहर्षे भोगवित्या. रेषा रेषातून तू लववित किरण उभे मनवित छाया गहिऱ्या अवघडत्या. रेषा. मला हा विषय मांडण्यासाठी दिलेला वेळ आता थोडा संपत आलाय, तेव्हा आपण शेवटाकडे हळूहळू जाऊया. हा एक वेगळाच भाषाविषयक विचार तुम्हाला आवडला असेल
कित्येकांना तो आधीच माहिती असेल, पण ज्यांना नसेल त्यांना हा एक नवीन शोध घेण्याची जाणीव होईल आणि त्याला तुम्ही सगळे प्रवृत्त व्हाल अशी आशा आहे. ध्वनीचं वर्णन करणारे शब्द आपल्याकडे खूप असतात. ते त्या ध्वनीचंच वर्णन करत असल्यामुळे नक्कीच त्या ध्वनीची पडछाया त्या शब्दांच्या नादांवर पडते. छन छन, छम छम, घण घण, ढम ढम असे कितीतरी, किंवा खळखळ पाण्याची, वाऱ्याची झुळझुळ, हे ध्वनीचे वर्णन करणारे शब्द आहेत. त्यामुळे त्यांचा ध्वनी त्या नादाशी जुळणारा असायलाच पाहिजे, तसा तो असतो. पण इतरही शब्द आता आपण या सगळ्या आपल्या कार्यक्रमामध्ये जे ऐकलेत, ज्याची तुम्हाला मी मुद्दाम हे पहा, हे ऐका अशी जाणीव करून दिली, तशा पद्धतीने तुमचाही शोध चालू ठेवा. माझा विषय मराठी असल्यामुळे मी मराठी भाषेविषयीच फक्त हे सांगू शकतो. इतर भाषांमध्ये निश्चितच हे सगळे ध्वनींचे उपयोग असणार. काही भाषा त्या ध्वनींमुळे आपल्याला गोड लागतात. उर्दू आहे, बंगाली आहे. मराठी तशी छान ध्वनीवाली भाषा म्हणून काही प्रसिद्ध नाही आहे. खडबडीत खडखडीत अशीच आहे ती. पण त्यातही अशी हिरवी कुर्ण कुठे कुठे सापडतात, विशेषतः काव्यामध्ये सापडतात. ती आपण शोधूया आणि आनंद घेऊया. नमस्कार.